चलो नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट. काय अपडेट? मार्च महिना एप्रिल महिना मध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिलचे पैसे कधी तुमच्या खात्यात येणार आहेत या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट. लाखो भगिनी ते करोडो महिला या हप्त्याची वाट बघताय. सरकार कधीपर्यंत जमा करत आहे? सरकारने प्रत्येक वेळेस नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणीसाठी वाटच पाहावी लागलेली आहे आणि या महिन्यात सुद्धा तुम्हाला वाटच पाहावी लागत आहे. मार्च महिना क्वेश्चन मार्क दिला आणि एप्रिल महिना दिला. मार्च महिन्याचे मिळणार की एप्रिल महिना? मार्च एप्रिल दोन्ही मिळणार आहेत. सगळीकडे हेच चालू आहे, त्यामुळे काळजी करू नका. बघा, एप्रिल महिना संपायला आला तरी पैसे जमा न झाल्याने वाढलेली चिंता, पण आता एक दिलासादायक शक्यता समोर आलेली आहे. काय आहे ती पण आपण बघूया. तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर ज्या महिला आहेत खूप वाट बघताय हप्त्या संदर्भात, त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. दिलासादायक बातमी आहे. दुसरा हप्ता म्हणजे दुप्पट हप्ता मिळण्यासाठी त्या ठिकाणी शक्यता आहे. दुप्पट हप्ता म्हणजे मार्च महिना आणि एप्रिल महिना. शक्यता किती आहे? तर 10% शक्यता आहे तुमचा हा हप्ता मिळण्यासंदर्भामध्ये. लक्षात ठेवा, 100%पैकी 10% शक्यता आहे. 10% फक्त, 10% फक्त शक्यता आहे की तुम्हाला 3000 रुपये मिळतील आणि 90% शक्यता आहे तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याचाच हप्ता मिळणार आहे. त्या संदर्भात अधिकृतपणे अजून माहिती आलेली नाही. स्पष्ट सांगतो, आताच जी आर येईल तुमचा 27 तारखेच्या आतमध्ये. उद्याच्याला जी आर येईल. उद्या जर जी आर नाही आला तर 27 तारखेला तुमचा जी आर येणार आहे. 27 तारखेला जी आर आल्याच्या नंतर 28 किंवा 29 आणि 30 या 27, 28, 29, 30 या 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. जी आर आल्यानंतर पूर्ण गोष्टी स्पष्ट होतील की सरकार 1500 देणार आहे की 3000 देणार आहे, का दोन्ही महिन्याची मिळून मार्च एप्रिल 3000 देणार आहे, का फक्त मार्च महिन्याचे देणार आहे. ओके, काही महिला असतील त्यांना 3000 मिळतील, ते पण सांगतो, काळजी करू नका. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा. काय? अधिकृत घोषणेची प्रतीक्षा हे अंदाज लावला जात आहे, परंतु दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची दाट शक्यता यावेळेस वर्तवली जात आहे. कारण प्रत्येक महिन्यात जर पाहिलं असेल तुम्ही, सरकारने साधारणतः एक 20 तारखेपर्यंत सांगून टाकलेलं होतं की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे कधीपर्यंत देणार, आणि जी आर ची सुद्धा जर तारीख पाहिली असेल तर साधारणतः एक 20-22 तारखेपर्यंत तुमचा जी आर पर्यंत सुद्धा आलेला होता. आता जर पाहिलं असेल, मागचा महिना शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झाले होते मागच्या महिन्याचे. आता तुमचा मार्च महिना आहे, म्हणजे हा सध्या चालू महिना आहे, तर पुढच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा म्हणजे जर पाहिलं असेल तर आज घडला 24 तारीख आहे आणि हा महिना आहे पूर्ण 30 दिवसाचा. राहिले किती? 6 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत. म्हणजे या तुमचा महिना आहे, सावधान, तुमचे पैसे अडकू शकतात. 7 दिवस शिल्लक आहेत. आता हे 7 दिवस शिल्लक कोणासाठी आहेत? काळजी करायची आवश्यकता नाही कोणाला. ज्यांची EKYC प्रक्रिया राहिलेली आहे किंवा ज्यांना हप्ता मिळाला नाही, ज्यांना पैसे मिळाले नाही. बघा, ज्या महिला असतील त्या महिलांना पैसे काय आलेले नाहीत. मग पैसे कोणते आलेले नाहीयेत? मग तुमचे पैसे मार्च महिन्याचे असू शकतात का? तर अजिबात नाही. मागचा महिना, काही महिलांना जानेवारीचे पैसे आले नसतील, काही महिलांना फेब्रुवारी महिना या फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले नसतील. ज्या कुठल्या महिला असतील त्या, अशा महिलांची आहे की आम्ही EKYC परत EKYC तुम्ही चुकीची केली असेल तर EKYC परत करू. 6 दिवस, आजचा दिवस सोडून द्या, 6 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. पटकन EKYC करून घ्या, तरच तुम्हाला एप्रिल महिना, मार्च महिना, एप्रिल महिना पुढचे हप्ते मिळत राहतील. EKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे फक्त आता 6 दिवस शिल्लक आहे, 7 दिवस नाही. आजचा दिवस तर सहसा गेलेला आहे. त्यामुळे आज EKYC प्रक्रिया न केल्यास काय होणार आहे लक्षात ठेवा. तुम्ही EKYC प्रक्रिया अपडेट केली आहे किंवा त्या ठिकाणी चुका दुरुस्त केल्या असतील तर योजनेचा लाभ सुरू राहील. 3000 रुपये मिळतील. 3000 कोणते मिळतील? मार्च महिना, एप्रिल महिना. नुसते मार्च मिळाले तर 1500 रुपये मिळतील. ज्या महिला असतील ज्यांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे नव्हते मिळाले, अशाच महिलांनी दुरुस्त केल्यानंतर EKYC प्रक्रिया, त्याच महिलांना फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याचे मिळून 3000 येतील. बाकीच्यांना 1500 येतील. लक्षात ठेवा, जर मार्च दिले तर EKYC अपूर्ण ठेवलेली आहे. तुमचा लाभ कायमचा बंद केला जाईल. तुम्हाला पैसे त्या ठिकाणी 0 म्हणजे शून्य पैसे मिळतील. महत्वाचा व्हिडिओ आहे लाडकी बहिणी तुमच्यासाठी. बघा, इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर सर्वात महत्वाचं, तुमची आजची कृती आणि तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी
मी जे काय तुम्हाला कारण सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये, कालचा व्हिडिओ बघून घ्या, त्या संदर्भामध्ये अनेक महिलांनी कॉल केलेले आहेत की सर माझ्याकडे ना माझं उत्पन्न जास्त 40 लाखापेक्षा कमी उत्पन्न नाही, जास्त घरी 4 व्हीलर नाही, आम्ही शेतमजूर आहोत, इन्कम टॅक्सचा आमचा काही विषयच नाहीये, कोणी सरकारी नोकरीला सुद्धा लागलेलं नाही, आमच्या कुटुंबातल्या एकच महिला आहे, काही महिलाचं म्हणणं 2च महिला आम्ही लाभ घेतोय, तरीही सर आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीये, मागचे 2 महिने झाले. तर याचं कारण असू शकतं तुमची केवायसी दुरुस्त राहिली आहे, ती दुरुस्त करून घ्या. मोबाईलवर करू शकतात, कोणी ओळखीचं असेल घरातलं ज्यांना मोबाईल चालवतात तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही केवायसी प्रक्रिया करून घेऊ शकता. दोन्ही ठिकाणी नो ऑप्शन आहे, ते करून घ्या. तुमची केवायसी दुरुस्त होईल आणि पैसे तुम्हाला जमा होतील. ते सुद्धा जमत नसेल तर तुमच्या गावातली अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे जा आणि तुम्ही केवायसी प्रक्रिया करून घ्या, तुम्हाला पैसे येतील. परंतु केवायसी प्रक्रिया केलेली आहे किंवा केवायसी केलेलीच नाही आजपर्यंत, तिथं नंबर टाकला तर एरर येतोय आणि काय सांगतंय की हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही असं दाखवत असेल तर ताईंनो तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचं महिला व बालकल्याण विभागाचं जे ऑफिस आहे तिथं जा आणि त्यांच्याशी एकदा संपर्क करा. जिल्ह्यावाले असतील तर जिल्ह्याच्या ठिकाणच्या महिला व बालकल्याण ऑफिसला जा, तिथं संपर्क करा, कारण तुमचा पर्याय तुम्हाला तोच आहे, ऑनलाईन कुठल्याही प्रकारे नाही. सरकारने जो काही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो अजिबात लागत नाहीये, लागला तर त्यांनाच उत्तरे माहिती नसतात, त्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही. तुमच्याकडे तेच ऑप्शन आहे, एक केवायसी दुरुस्ती करा किंवा तालुक्याच्या ठिकाणचं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचं महिला व बालकल्याण विभागाचं ऑफिस तिथं जाऊन तुम्ही भेट द्या, तो एकमेव पर्याय आहे. आणि इथं जर पाहिजे असेल तर बघा तुमची केवायसी स्थिती तपासा, जवळच्या सीएससी केंद्रात जायची गरज नाहीये, मोबाईलवर चेक करू शकता. केवायसी काही चुका असल्यास 7 दिवसाच्या आत दुरुस्त करा. 7 दिवस म्हणजे 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला शेवटची तारीख दिलेली. अधिकृत गोष्टीची प्रतीक्षा करा, पुढच्या आठवड्यात पैसे अपेक्षित येतील. आता बघा पैसे तुम्हाला कधीपर्यंत येणार आहे महत्वाचं, ही माहिती तुमच्या लाडक्या बहिणीसोबत सर्व महिलांपर्यंत नक्की 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 शेअर करून द्या. व्हिडिओला नवीन असेल लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बघा अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा म्हणजे काय, तर या लाडक्या बहिणीच्या तुमच्या खात्यात पैसे कधी येणार आहे हे तुम्हाला कोण सांगत आलं आतापर्यंत, तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे ते ज्यावेळेस तुम्हाला सांगतील त्याच्या अगोदर GR प्रसिद्ध कर. तर हा GR तुम्हाला कधीपर्यंत येणार आहे, तर उद्याच्या तुमच्या GR येईल. उद्या आज 24 तारीख आहे, आज जर GR नाही आला तर उद्याच्याला GR येईल 25 तारखेला. GR आल्याच्या नंतर 1, 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः 27, 28, 29 आणि 30 या दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैशाचे वितरण होईल. आणि जरी GR उशिरा आला असेल, 27 ला आला असेल, तरीही तुम्हाला याच दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. फक्त प्रश्न असा आहे अनेक महिलांचा की सरकार करावं की तुम्ही इतका वेळ लावला, हे पूर्ण मार्च संपून दिला, आता एप्रिल पण संपण्यात जमा आहे, संपला समजून घ्या, 4 दिवस राहिले, तर तुम्ही आम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये द्या, ठीक आहे, एप्रिल महिन्याचे 1500, असे एकत्रित 3000 रुपये तुम्ही आमच्या खात्यामध्ये द्या, तर त्या ठिकाणी आम्हाला थोडासा आनंद होईल. नाही तर तुम्ही दर महिन्याला चालू आहे मग लाडकी बहीण योजना सुरू कशाला केलेली आहे तुम्ही, की लाडक्या बहिणीला थोडस काहीतरी मदतीसाठी हे पैसे उपयोगी होतील, पण तुम्ही तेच पैसे द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे ते सरकारने ऐकावं आणि 3000 रुपये लाडक्या बहिणीला एकत्रित मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे पैसे द्या. महिलांनो काळजी करू नका, हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि केवायसी अजून केलं असेल तर लवकरात लवकर करून घ्या. 3000 रुपये येतील शक्यता आहे, आले तर आनंद आहे लाडक्या बहिणीला, नाही आले तर जसं प्रत्येक महिन्याला सरकारचं चालू आहे, जानेवारी महिना डिसेंबरचा जानेवारी मध्ये दिलाय, जानेवारीचा फेब्रुवारी मध्ये दिला, फेब्रुवारीचा मार्च मध्ये, मार्च एप्रिल मध्ये 1500 देत आहे तर 1500 रुपये तुम्हाला येतील. परंतु तारीख आहे 27, 28, 29 आणि 30 या 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. महिलांनो हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा. इतके कॉल आहेत महिलांचे, खूप कॉल आहेत, व्हॉट्सअपला सुद्धा आहे की सर पैसे कधी येणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका, या 30 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल. ठीक आहे, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यांनी जॉईन करून घ्या.